आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। आले बघा गुरुजी। अरे आदित्य, जरा इकडे ये रे। गुरुजी, हा माझा मुलगा आदित्य। आणि माझी ही सून सुंदरी। आताच लग्न झालंय त्याचं, नवीन संसार आहे। तुमचा आशीर्वाद असू दे। सुंदरी, आदित्य, नमस्कार करा। या कामासाठी आम्हाला बोलावलंय ना, ते काम आधी करू। चला रे। गुरुजी असं का बघत होता आदित्यकडे? जाऊ दे बाबा, गुरुजी काय म्हणले आता? ते ज्या कामासाठी आले ते काम पहिलं। अहो, नंतर देतील की आशीर्वाद। बर चला, त्यांच्या जेवणाचं बघायला पाहिजे। चला।
का माझे? नका काळजी करू एवढी. नाही हो, त्या गुरुजींची नजर पाहिली का तुम्ही? काहीतरी होतं त्या नजरेत. अहो मंडळी, तुम्ही स्वतःचा अंदाज बांधून नका डोक्याला तारस करून घेऊ. अहो मग का नाही दिला त्यांनी आशीर्वाद? अहो काहीतरी विचार चालला असेल त्यांच्या डोक्यात. हे बघा, ही दोन मंडळी अशीच असतात. नाही नाही, मला ते माहित करून घेतल्या बिगट चेन नाही पडायचं. मी त्यांना विचारणार. अहो विचारा, पण जरा जपून. त्यांचा मूड बघून मग विचारा, नाहीतर उगाच रागावतील ते आपल्यावर. आणि नाही सांगितलं ना तर मी थांबणार नाही, विचारणारच. आज इथून जायच्या आधी जाणून घेणारच. गुरुजी थांबा ना. काय झालं? मग तुम्ही आलात तेव्हा माझ्या मुलाला आणि सुनबाईंना आशीर्वाद द्यायला सांगितला होता, पण तुम्ही तसंच निघून गेलात. का नाही दिलात आशीर्वाद? अहो नवीन संसार आहे त्यांचा. तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद मिळाले तर. अहो मंडळी, जाऊ द्याल की. तुम्हाला सांगितलं ना हो मी. सांगा ना गुरुजी, मला चैन नाही पडणार त्याच्या बिगर. तुला ऐकायचं आहे सत्य काय आहे ते? पण पचवायची ताकद असेल तर ऐक. ही तुमची सून तल्लख बुद्धी आहे हिची. प्रचंड हुशार आहे. ही मुलगी अत्यंत गुणी आहे आणि सगळ्यांना सांभाळणारी पण आहे. ही मुलगी सगळ्यांची मन जपणारी आहे. ही मुलगी तुमच्या घराचं नाव मोठं करेल. पण हा तुमचा मुलगा त्याचं काय गुरुजी? तुमचा हा मुलगा खोटारडा आहे. तो आयुष्यात कोणालाही सुखी ठेवू शकणार नाही. ह्याच्या कुंडलीत 2 लग्न आहेत. नाही नाही, असं नाही म्हणा. माझा आधी असा नाहीये. गुरुजी, तुमची काहीतरी चूक होत असेल हो. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण माझी भविष्यवाणी कधीच चुकणार नाही. कधीच नाही. तुमच्या मुलाच्या प्राक्तनात 2 लग्न लिहिलेली आहेत. काय काय बेस आहे तुमच्या भविष्यवाणीला? आणि तुम्ही सगळे काय ऐकता या ढोंगी माणसाचं? आधी गप गप बस. असं काय बोलतोय गुरुजीला? अरे हे कसले गुरुजी? त्यांना माझ्या तोंडाकडे पाहून कळलं. आई, अगं मुळात मला लग्नच करायचं नव्हतं,
तर मी 2 लग्न का करेन? हे ना खोटं बोलतायत. तुमच्याकडनं पैसे उकळायचा विचार आहे यांचा. तुझा हा संतापच माझी भविष्यवाणी खरी असल्याची पावती आहे. कसली पावती? आई, एक खोटं बोलता ना, यांचं काही ऐकू नको. 1 नंबरचे खोटारडे ते. हे बघा, विश्वास ठेवणं न ठेवणं सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. पण गुरुजींची भविष्यवाणी आजवर कधीच खोटी ठरली नाही. अहो, मी गेली 20 वर्ष त्यांच्या सोबत आहे. आणि ते जर म्हणताय तुमच्या नशिबात 2 लग्न आहेत, तर ती होणारच. बघा, उंदराला मांजराची साक्ष. आधी आई, काय चाललंय? बाबा, अहो काय चाललंय? आपण नवस फेडायला आलोय. आपला नवस फेडून झालाय. चला आता यांच्या भूलथापांना बळी पडू नका. तर त्याच्यावर पण काहीतरी उपाय सांगतील आणि पैसे उकळतील तुमच्याकडून. चला. अरे काय बोलतोयस तू आदित्य? एका तपस्वी माणसावर वाटेल ते आरोप करतोयस. अरे त्यांचं म्हणणं काय आहे ते तरी ऐकून घे. खूप ऐकलंय यांचं. तुम्हाला काही ऐकायचं नाहीये. गुरुजी, मी त्यांची बायको, त्यांच्यावरची मी माफी मागते. तुम्ही त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका आणि मनात राग बी ठेवू नका. ह्या पामरावर राग धरून माझी मती का भ्रष्ट करून घेऊ मी? गुरुजी, हे होऊ नये म्हणून काय करता येईल? वय वय, काहीतरी उपाय असेलच की. एक उपाय आहे आणि तो लवकरात लवकर वेळ निघून जायच्या आधी करा. काय उपाय आहे गुरुजी? सांगा ना. तुमच्या ह्या चिरंजीवांचा विवाह एका झाडाबरोबर लावून द्या आणि ते झाड तोडून टाका. सगळे विधी झाल्यानंतर त्या फांदीचं विसर्जन करा. म्हणजे ह्या मुलीच्या संसारावर आणि तुमच्या परिवारावर आलेलं संकट टळेल. तरे तू काय बी काळजी करू नकोस. मी माझ्या मामड्याला का नाही दुसरं लग्न करूच देणार नाही बघ. मालते, अगं असं काय बी नाही होणार. तूच काळजी करू नकोस. मी काय करणार आहेत आता? उपाय तर करावाच लागल ना. मला तर काही कळना झालं. मी उगाच विचारून बसले. आता काय विचारले नवा, पण मला शंका आली तर ती घालवायला पाहिजे ना. हवं, पण त्यांची भविष्यवाणी खरी ठरली तर माझ्या सरीचा संसार उद्ध्वस्त होईल. नाही, काय होणार नाही आपल्या सुंदरीला. पण भविष्यवाणी खरी होईल याची भीती वाटत असेल ना, तर त्यांनी सांगितलेला उपाय करावाच लागल. अहो, पण आदित्य तयार होईल का या लग्नाला? त्याला तरी पटलेलंच नाही आहे. आपण समजांनी ठरवलं ना तर त्याला ऐकावंच लागल. हो, पण त्याला सांगणार कोण? तो नाही ऐकणार. अहो, तुम्ही त्याचे मित्र आहात ना,
तुम्ही सांगा की त्याला. तुम्ही काळजी करू नका, मी ट्राय करतो. नाही नाही नको, तुमचं नाही ऐकणार ते. मला जावं लागेल. आदित्यराव, तुम्हाला समजा खोलचटपणा वाटत असेल ना? नाहीतर काय, तो माणूस काही बोलतोय आणि तुम्ही सगळे सिरियसली ऐकताय. मूर्खपणा नसता. नाही काय आहे ना, लोकांची श्रद्धा असते, आणि जिथं श्रद्धेचा इशू असतो का नाही तिथं ते तुमचं लॉजिक बिजिक काही चालत नाही बघा. आणि आता तर समध्यांच्या मनात आहे ना शंकेचा काटा असा रुतून बसलाय, आणि जवळ तो आपण काढत नाही का नाही तवर तो त्रास देत राहणार. भाऊजी, हा मूर्खपणा आहे. उद्या कोणी काहीही सांगेल, आपण विश्वास ठेवायचा का? हे बघा, त्यांनी काय सांगितलं आपल्याला, का तुमची 2 लग्न होऊ शकतात. म्हणजे उद्याच्या अंधारात काय दडले ते ना तुम्हाला माहिती ना आम्हाला माहिती. तुमची 2 लग्न होणार आहेत असं ते म्हणलेत. झाल्यात असं तर नाही म्हणले ना ते. आणि तसं म्हणले असतं तर नाही, म्हणजे तुम्ही घरच्यांचा विचार करा, सुंदरीच्या आईच्या मानाचा विचार करा. त्यासनी किती टेन्शन आलं असेल ना, आणि ते टेन्शन आहे का नाही तुम्हीच घालवू शकता बघा. कसं? नाही म्हणजे त्या गुरुजींनी ह्याच्यावर एक उपाय सांगितलाय. काय उपाय? नाही म्हणजे एकदम सोपा उपाय आहे बघा. म्हणजे तुमचं झाडाच्या फांदी बरोबर लगीन लावून द्यायचं, आणि नंतर त्या फांदीचं विसर्जन करायचं. मग सर ते संकट. झाडाशी लग्न? हा, म्हणजे समजण्याच्या मनातली शंका बी जाईल. मग उद्याच उरकून टाकू तुमचं दुसरं लगीन. आर यू सिरियस? खरंच म्हणतोय मी. बास झाला भाऊजी, खरंच बास झाला. तुम्ही तुमच्या हातातलं भावलं करून टाकलं हो पार मला. तुम्ही म्हणालात म्हणून माझी इच्छा नसताना सुद्धा सुंदरीशी लग्न केलंय मी. माझ्या ताईवर आणि आमच्या घरावर तुम्ही जे उपकार केलेत ना, त्याची परतफेड केलीये मी. आणि आता तुम्ही मला झाडाशी लग्न करायला सांगताय? भाऊजी, उद्या कोणी काही सांगेल, तुम्ही मला तेही करायला भाग पाडाल. भाऊजी, मी एकदा तुमचं ऐकलंय म्हणून प्रत्येक वेळी मी तुमच्या मर्जीप्रमाणे वागायचंय का? अहो आदित्यराव, पण मला जमणार नाही. जाऊन सांगा सगळ्यांना. असला मूर्खपणा मी अजिबात करणार नाही. तुम्ही तुमच्या हातातलं भावलं करून टाकलं हो पार मला. तुम्ही म्हणालात म्हणून माझी इच्छा नसताना सुद्धा सुंदरीशी लग्न केलंय मी. माझ्या ताईवर आणि आमच्या घरावर तुम्ही जे उपकार केलेत ना, त्याची परतफेड केलीये मी. भाऊजी, मी एकदा तुमचं ऐकलंय म्हणून प्रत्येक वेळी मी तुमच्या मर्जीप्रमाणे वागायचंय का? सुंदरी, तू मामा, ऐकलंय समजा मी. तुम्हाला माहिती ना त्यांचा स्वभाव किती तापट आहे. रागाच्या भरात बोलले असतील ते. तुम्ही मनाला नका लावून घेऊ. वाटलंच तर त्यांच्या वतीने मी माफी मागते. अरे तू कशाला माफी मागायची? चूक तर माझीच आहे ना. मीच तुझी माफी मागायला पाहिजे. काहीतरी चांगलं होईल म्हणून करायला गेलो, आणि तुम्हाला न विचारता तुमचं लगीन लावून दिलं. आता असं वाटायला लागलंय का माझं चुकलंच. हो मामा, तुमचं काय बी चुकलं नाही. या समध्यामागं तुमचा चांगलाच येत होता ना. तुम्ही उगाच स्वतःला दोष देऊ नका. आणि त्यांचा राग म्हणजे आळवावरचं पाणी आहे. असं येतोय ना असं जातोय. पण आदित्यराव सरळ सरळ नाही म्हणाले.
आता मी तिकडे जाऊन त्यासनी काय सांगू? मामा ह्यो उपाय नाही झाला तर दुसरा काहीतरी असेलच की. आपण गुरुजींना विचारून बघू. हे बघ सुंदरे, मला तुझी संसाराची काळजी. तुझा संसार मी सुरू करून दिलाय आणि त्यात काय बी इगणार ना तर मला नाही खापणार. अहो काय नाही होणार माझ्या संसाराला. तुम्ही काळजी नका करू. आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मी समता निभावून घेईन. आणि तुम्ही उगाचच चौताल दोष देऊ नका. नाही, मला माहिती तू तुझ्या आजीवानीच खमकी आहेस. मग झालं तर चला, समधी वाट बघत असतील. वहिनी थांब. मला माहितीये तू कुठे चालली असते. मग काय करू मी भाऊजी, तुम्हीच सांगा. मला माहिती ह्यो समजा त्यांना खुळचटपणा वाटत असणार आहे, पण आपल्या माणसाची मनं राखण्यासाठी कधी कधी आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी बी करतोच की आपण. हो ना, तसं आदित्यला बरं वाटावं म्हणून तू हॉस्टेलला राहायला गेली. ते त्याचा इशा आत्ता न ग भाऊजी. नाही, मी विषय नाही काढत. मला फक्त ते अजिबात आवडलेलं नाहीये हे सांगायचं. तुमच्या माझ्या आवडीचा प्रश्न येतोच कुठे. बरं असो, मी जाऊन समजावते त्यांना. बघू ऐकतात का. नाही ऐकणार. हे बघ, मुळात त्याला तुझ्याशी बोलायची किती इच्छा असते हे तुला चांगलंच माहिती. आणि आता त्याचं डोकं ठिकाणावर नाही. महादेव नानांचंही त्यानं काही ऐकलेलं नाही ऐकणार. हे बघ सुंदरी, तू जरी त्याची बायको असलीस ना तरी मी त्याचा मित्र आहे. मी त्याला तुझ्यापेक्षा जास्त ओळख. ते बी खरंच आहे. अजून आमची नीट ओळख बी झाली नाही. चालतंय, तुम्ही जाऊन बोला त्यांच्याशी. मी त्यावर जाऊन गुरुजींना भेटते, विचारते काही दुसरा उपाय करता येईल का. आणि ते बी नाही झालं तर नशिबात असेल ते स्वीकारायचं. आतापर्यंत तेच करत आले. जावा तुम्ही. तू जर परत तेच बोलायला आला असशील ना माझ्याशी तर आलास तसा परत जा. मला असला गाढवपणा करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, कळलं? तू जो आत्ता करतोयस ना तो गाढवपण. हेच तुला सांगायला मी इथे आलो होतो. पण तुला तुझ्या फायद्याची एकही गोष्ट ऐकायची नसेल ना तर ठीक आहे, निघून जातो मी आलोय तसा. ए थांब, जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं का? काय म्हणायचं तुला? माझा कसला फायदा? हे हुशार माणसं, एरवी सगळा विचार करून डिसिजन घेतोस तू कुठलाही. पण इथे एक साधी गोष्ट कशी काय कळत नाही रे तुला? मुद्द्यावर या पटकन. गाईक, तुला जो गाढवपणा वाटतोय ना तो जर तू आत्ता केला नाहीस ना तर त्यांच्या मनातली शंका कशी जाईल. इथून पुढे सारखा तू त्यांच्या रडारवर राहशील. मग ज्याला जसा वेळ मिळेल तसा प्रत्येक जण तुझ्यावर नजर ठेवण्यासाठी तुझ्या घरात येत राहते. काय सांगावं, उद्या तुझे आई बाबा म्हणतील आम्हाला तुझ्याकडेच येऊन राहायचंय म्हणून. आणि असेच सगळे येत राहिले ना तर तुझं बिंग कधी ना कधीतरी फुटेलच ना. त्या सुंदरीचं जाऊ दे, ते नको आहे तुला मला चांगलंच माहिती. पण तू अनुलाही गमावून बसशील. तुझं करिअर, तुझं ऑफिस, तुझं पर्सनल लाईफ. बस, कळलंय मला. कळलंय ना तुला? मग वळवूनही घे ना भाऊ. आधी तर हे सगळं टाळायचं असेल ना तर तुला एक काम करावं लागेल. दुसरा कोणता बी उपाय सांगा गुरुजी, तो करू आम्ही. पण ते या लग्नाला तयार नाही होणार आणि कोणाचं बी ऐकणार नाही ते. मुली, आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्याला कोणताच पर्याय नसतो. कितीही अप्रिय असला तरी समोर असलेला पर्यायच निवडावा लागतो.
आणि हे लग्न जर झालं नाही तर त्याचं दुसरं लग्न होणार हे निश्चित. हे संकट टाळायचा एकच मार्ग आहे, बरोबर लग्न. हे लग्न होणार. मी तयार आहे या लग्नाला. हा, आणि 5 नारळ, पाव किलो हळकुंड, सुपाऱ्या, गूळ आणि खोबरं आणि लहाया आणि काय राहिलं बाया, हा बत्ताशे आणि झेंडूची फुलं. बत्ताशे आणि झेंडूची फुलं. सुंदरी, आदित्यरावांचं दुसरं लग्न लावून द्यायची तयारी चालली तुझी, पण त्यांचं पहिलं लग्न मीच लावले हवे ना. अहो असं कसं आहे श्री, पण ह्या लग्नाची तयारी मलाच करावी लागेल ना. आणि आपल्या नवऱ्याचं दुसरं लगीन लावून द्यायचं भाग्य कोणत्या बायकोला मिळालंय सांगा की. तेवढं आहे बरं का. बरं चल, मी सामान घेऊन येतो तेवढं. बरं. हा, चल. काय ग सारे, तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देणं तुला भाग्याचं लक्षण वाटतंय वय? अगं आहे, झाडासंग लावायचं लगीन. तू चेहरा असं केलाय जणू सवतच आणणार आहे ते मला. उगा दात काढू नगस. तुला कायच कसं वाटत नाही ग? काल झालेली भविष्यवाणी काय पहिल्यांदाच झाली असेल असं वाटतंय तुला? म्हणजे काय म्हणायचंय तुला? मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, तुझ्या सासरच्यांनी ही गोष्ट आपल्यापासून मुद्दाम लपवून ठेवली आहे. तू विसरत्यास, माझ्या सासरच्यांमध्ये मामा बी मोडतात. मी त्यांच्याबद्दल बोलत नाही हे तुला बी माहिती आहे. उगा त्यांचं नाव काढून माझं तोंड बंद करायचा प्रयत्न करू नगस. उलट तूच तुझ्या सासूला विचारायला पाहिजे होतस, काही गोष्ट आमच्यापासून लपवली. अगं पण त्याचा आत्ता काय फायदा आहे? आणि हेच संकट टाळा म्हणून या लग्नासाठी तयार झालेत ना ती. मग म्हणून तू या लग्नात नाचणार आहेस वय? अगं ही समज माझ्या भल्यासाठी चाललंय. तू असं का करायलीस? आणि त्यांनी काय लपवलंय काय सांगत नाहीत ह्याच्यात कशाला अडकायलीस? आणि तसं बी त्यांच्यासारखा माणूस या खुळचटपणाला तयार झालाय हीच लई मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तुला पटू नाही तर नाही पटू, अगं सरे पण मी लगीन लावून देणारच. हॅलो. अनु अगं ऐक ना, मला आज निघता येणार नाहीये. मी उद्या सकाळी निघतो. अजून थोडं काम आहे इकडे जरा. बर. आधी आई बाबा कसं आहे? हो बरे. काळजी घे त्यांची आणि स्वतःची पण. ठेवू मी फोन? बाय. हो बाय. अगं करीना, मी नाही तर दुसरं कोण भेटणार तुला या घरात असं? आणि काय रे, तू परत तसंच वागलास ना माझ्या बरोबर? काय? जर तुझं इकडे यायचं ठरलं होतं तर मला फोन करून सांगितलं का नाही आधीच? अगं अचानक ठरलं, वेळ नाही मिळाला.
तुला माझ्या बरोबर लगीन करायचं हाय का नाही? अगं म्हणजे असं का विचारतेस तू? असं का विचारतेस म्हणजे काय? दुसरं लगीन करायला लागू नये म्हणून झाडाबरोबर लगीन करायला निघालास तू. अरे पण मग आपलं लगीन कसं होणार? अगं काय एवढं मनाला लावून घेतेस तू? असं कुठे असतं का? अगं त्या सगळ्यांची अंधश्रद्धा आहे ती. त्यांच्या समाधानासाठी करतोय मी लग्न. अरे पण मग आपल्या लग्नात खरंच अडचण आली आहे लग्नामुळे तर? अगं वेडी आहेस का तू? अगं तुझ्यासाठी करतोय मी हे लग्न. कारण ते गुरुजी काय म्हणाले माहितीये, जर हे लग्न नाही केलं ना तर बायकोला धोका आहे. अच्छा म्हणजे तू हे समजा त्या सुंदरीसाठी करायलास बाय? अगं तिच्यासाठी नाही घ्या, तूच आहेस ना माझी होणारी बायको. पण कवा होणार आहे? हा कवा सांगणार आहेस तू तुझ्या घरच्यांना आपल्याबद्दल? वेळ आली की सांग. अरे काय वेळ आली की सांगल? म्हातारी बोलतोवर मी. तू एक काम कर, तुला जमत नसेल ना तर तू मला सांग, मी सांगते त्यांना. हा त्याने काय होईल? तुला घरातून हाकलून देतील. मी जोपर्यंत सुंदरीपासून वेगळं होत नाही तोपर्यंत मला घरी नाही बोलता येणार. आणि तू जर आत्ता बोललीस ना तर सुंदरी मला कधीच डिवोर्स देणार नाही. अरे हा ते बी आहेच की. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. तू कर, तुझ्या हिशोबाने कर सगळं, पण जे काय ते जरा पटपट कर बाबा. असे प्रयत्न चालूच आहेत. करत, कारण मला आता काही तुझ्याशिवाय राहत नाही बघ. मी लवकरात लवकर काहीतरी करतो. चला हळद तयार आहे, नवरदेवांना बोलव. मी आणते त्याला. ए मानू, पाटापुढे रांगोळी काढ की. मी काढते की. ती माझं कुंकू आहे. काय आहे? आई काय खरं लग्न आहे का? रांगोळी हळद कशाला? खरंच लग्न आहे, सगळे इदी होणार. आता स्वीकारलेस ना सगळं, मग पार पाडायलाच पाहिजे काय हो? हा? वय एकदा पदरात घेतल्यावर निभवावंच लागतंय. चल बस. आई का आई बस चल बस. बस.
त्यांचा. असं कुठं बघायला मिळतंय वे? म्हणजे पहिली बायको नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नात नवऱ्याला हळद लावायला लागल्या. ए भाई आता बस की किती हळूहळू लावायला लागलीस. लग्न आजच आहे. हे काय झालंच की. बर मला सांग, स्वयंपाक वगैरे करता येतो का? काय? फक्त शाकाहारी? ठीक आहे, ऍडजस्ट करून घेऊ. मला सांग, तुला गाणं वगैरे म्हणता येतं? काय? हौसाची गाणी म्हणता येतात? वा वा वा, मस्तच. आणि डान्स म्हणजे नाच वगैरे करता येतो का? हे सांगतेस काय? वाऱ्याबरोबर नाचता येतं? मस्तच. चला, आम्हाला ही मुलगी पसंत आहे. हा, एक नंबर, मस्तच. चला, म्हणजे आता माझ्या मित्राच्या दुसऱ्या, एक मिनिट, खरं म्हणजे तिसरं. बरं, हे आपलं सिक्रेट आहे बरं का, आणि हे आपल्यातच ठेवायला. नाही, कसं आहे, मला तरी कळलं ना तर एकाच वेळी सगळ्यांच्या आयुष्याची वाट लागायची. तुला आधीच सांगून ठेवलं, जमेल ना गुपित ठेवायला. नंतर असं व्हायला नको, मला काही सांगितलंच नाही, फसवलं वगैरे म्हणून. हा, बरोबर ना? हा. काय हो, त्या झाडांची भाषा कळतं बाई तुम्हाला? अगं मला नाही कळत, पण माझी भाषा नक्कीच कळते त्याला. असं बाई, कशावर ना? हे बघ, माझ्या प्रत्येक प्रश्नाला ना ही फांदी मान डोलावून उत्तर देते. बर. हे बघा. हो. चला, आता हीच माझी आय मीन दुसरी वहिनी होणार. तुला काय झालं असायला? तुम्ही ना एक नंबर आहे बघा. खरंच? मग काय विचार आहे? काय नाही, चला त्या नव्या नवरीला घेऊन आज चला, सगळे वाट बघायला लागल्यात. चला चला तुम्ही पण. गुरुजी, नवरी मुलीची साडी. हा, आणि हे मंगळसूत्र. अरे पण नवरी मुलगी कुठं आहे? कृष्ण भाऊजी गेलेत, ते आणालेत नवरी मुलीला. हा, आली हो, नवरी मुलगी आली. एक फांदी आणायला एवढा वेळ? आई, फांदी नाही बर का ती. अगं नवरी आहे ती, तिला चांगलं बघून चौकशी करून आणल्या बर का. म्हणजे अगं म्हणजे आपण कसं नवरीला बघायला गेलं प्रश्न विचारतो का नाही, तसा प्रश्न विचारत बसले होते ते. म्हणजे काय, आपल्या आदित्यसाठी मुलगी पाहिजे म्हणजे बघायला नको का त्याला सूट होती की नाही ते? आपण लगेच काडी मोड द्यायचं ना त्यांना. त्याला काय झालं बाबा? बर वहिनी, ही बघ तुझी सवत. सांभाळून बर का, नाजूक आहे ते वहिनी. हे घे. गुरुजी, कुठं ठेवीला? अगं मामी, हिला नटवायला नको वे, देखील. पण नवरदेव कुठे आहेत? त्यासनी बोलवा की. मी बोलू ना. ए हॅलो, जबाबदार माणसाचं काम आहे ते. मी घेऊन येतो त्याला. बरं पाहुणा, लगेच या बरं का, गप्पा मारत बसू नका.
असा घ्या मजा घ्या. तूच बसवलंस मला घोड्यावर. अरे मी तुझ्यावर नाही रे, स्वतःवर असतो. म्हणजे बघ ना, तुझे 2-2 एक मिनिट सॉरी 3-3 लग्न होत आहेत आणि माझं अजून एक पण नाही. म्हणजे माझं पहिलं लग्न व्हायच्या तुझं 4थं होऊन जाईल ना? काय 4थं? हा? का ती करीना नाही? बघितलं मी ती कशी हळद लावत होती ते. अबे त्या करीनामध्ये मला काडीचा इंटरेस्ट नाहीये. का बरी आहे की रे ती? हा? हो मग तू कर लग्न. नाही नाही नको बाबा. प्रेम तुझ्यावर, लग्न माझ्याशी. आपल्या घरातच लव्ह ट्रँगल नको आहे मला अजिबात. ए बाबा हळू बोल ना. आदित्यराव, अहो पाहुणं गप्पा मारत बसू नका म्हणलं होतं ना तुम्हाला. हो मी नाही, आज गप्पा मारतो. अरे चल बाहेर, सगळे वाट बघतायत. एवढी चौकशी करून नवरी मुलगी आणली तुझ्यासाठी आणि तू इथं थांबलास, याला काय अर्थ आहे? चल चल ना. हा भाऊजी एक मिनिट. कृष्णा मला भाऊजींशी बोलायचंय जरा. ये रे लवकर. हा बोला की. भाऊजी सॉरी, मी तुम्हाला वाटेल तसं बोललो. खूप राग आला होता, काहीच पटत नव्हतं. पण राग तुमच्यावर नव्हता काढायला पाहिजे. अहो असंच असते हो, आपण आपल्याच माणसावर राग काढतोय ना. नाही भाऊजी, पण तुमचा मान राखायला पाहिजे होता. अहो सुंदरीशी लगीन करून आणि तिच्यासाठी ह्या लग्नाला हो म्हणून तुम्ही माझा मान राखलाच आहे. ते डोसक्यात काढून टाका बरं आधी. भाऊजी म्हणजे तुमच्या मनात राग नाही ना माझ्याबद्दल? अहो, आदित्यराव लहान आहे तुम्ही, तुमच्यावर कसला आलाय राग? बरं चला, लग्नाचा मुहूर्त टाळायला लागलाय, या लगेच. हा